नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मुलांना झटपट आणि हेल्दी खाण्यासाठी आज आपण बनवलंय मिक्स वेज चीज पनीर सँडविच। तर खूप छान लागतं हे, आणि हे बघा मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मस्त भाज्या घातलेलं। तर चला आपण झटपट कसं बनवायचं ते बघूया। मिक्स वेज सँडविच बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतल्यात, तुम्हाला मिक्स करताना दाखवेल। तुम्हाला जर ह्या भाज्या कटरमध्ये जर कट करून घ्यायचे असतील तरी तुम्ही तुकडे टाकून कट करून घेऊ शकतात, म्हणजे मुलांना अजिबात कळत नाही त्यात काय काय भाज्या टाकल्या। तर चला आपण एक मिक्सिंग बाउल घेऊया, त्यामध्ये भाज्या घालूया। इथे हे बघा बाउलमध्ये 2 चमचे बारीक कट केलेला कांदा घेतलाय, 2 चमचे गाजर घेतले, 2 चमचे उकडून हळद मीठ घालून उकडून घेतलेले मक्याचे दाणे कॉर्न घेतलेले आहेत, शिमला मिरची 2 चमचे घेतलेले आहेत आणि कोबी घेतलेले आहेत। तुम्हाला जी आवडी अजून भाजी घालायची असेल ते तुम्ही घालू शकतात, म्हणजे मुलं अगदी आवडीने हे सँडविच खातात। आता यामध्ये आपल्याला हे मी प्रोसेस चीज घेतलेलं आहे आणि ते आपल्याला किसून घालायचं आहे। चीज किसून झाल्यावर त्यात आपल्याला हे पनीर पण किसून घालायचं आहे। आता यात आपल्याला अगदी 2 चिमूट फक्त मीठ घालून घ्यायचंय, 1 चिमूट पनीरला आणि 1 चिमूट भाज्यांना, कारण चीज मध्ये पण जास्त मीठ असतं। आता यात आपल्याला मिक्स हर्ब्स घालायचे, पिझ्झा मिक्स हर्ब्स आहे हे, तर तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातले तरीही चालेल। मग तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकतात, 2 चिमूट काळी मिरीची पावडर घालायची आहे आणि आता हे सगळं छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचंय। आता आपलं हे छान मिक्स झालेलं आहे। आता इथे आपण ब्रेडला बटर लावून घेऊया। आधी बटर लावायचं, त्यामुळे ब्रेड ओला होत नाही आपण जर चटणी किंवा काय लावल्यावर। तर असं मी ब्रेड लावून घेते। आता इथे बटर लावून झाल्यावर ग्रीन चटणी लावून घ्यायची, कोथिंबीर, आलं, थोडीशी मिरची असं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आता लावून घेऊया। 2 ब्रेडला चटणी लावल्यावर 2 ब्रेडला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। आता आपण हे जे भाज्या पनीर चीज मिक्स करून घेतलेलं ते आपल्याला ह्या ब्रेडवर घालून असं पसरवून घ्यायचं आहे आणि जास्त भरायचंय चांगलं, म्हणजे मुलांच्या पोटात भाज्या तर जातील। तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर अशी दाबून मी भाजी भरून घेतलेली आहे। आता यावर हा ब्रेड घालायचा आणि आता आपल्याला हे भाजून घ्यायचंय। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय, त्याला आपण बटर लावून घ्यायचं आहे आणि या पॅनवर असं हे सँडविच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। 2 सँडविच बसतात एका वेळी आणि आता हे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचंय। साधारण 1 ते 1.5 मिनिटं लागणार आहे भाजायला। आता आपण या ब्रेडच्या वरच्या साईडला पण बटर लावून घेऊया। आता आपण हे पलटी करून घेऊया। हे बघा असं छान सोनेरी रंग आलेला आहे। तर आता इथे आपले सँडविच बघा किती छान सोनेरी रंगावर भाजून आणि छान असे कुरकुरीत झालेले आहेत। तर आता हे पण काढून घेऊया। इथे मी तुम्हाला एक सँडविच कट करून दाखवते, बघा कापताना आवाज कसा छान कुरकुरीत येतोय आणि हे बघा खूप छान दिसणार आणि असं मस्त आपलं सँडविच तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा हे नक्की बनवून बघा, टोमॅटो सॉस बरोबर खा किंवा असंच खाल्लं तरी चालेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।